भिवंडी लोकसभेवरून महाविकास आघाडीतील तिढा हा दिवसेंदिवस वाढताना दिसून येते। ज्या पद्धतीनं भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून तीव्र अशा प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत। आज भिवंडी शहरामध्ये कोकण विभागीय जे पदाधिकारी आहेत, संपूर्ण चारही जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन केलेलं होतं। त्या बैठकीसंदर्भात काय नक्की निर्णय झाला त्याची आपण माहिती जाणून घेऊया। रायगडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घनत आपल्यासोबत आहेत। नक्की काय निर्णय झाला आजच्या बैठकीत? आज परवा ज्या वेळेला खऱ्या अर्थानं शरद पवार साहेबांनी सातारा, रावेर, त्यांचा माढा 3 मतदारसंघ त्यांची ताकद आहे, त्यातला उमेदवार जाहीर केला नाही। आणि जिथं भिवंडी डिस्प्यूट आहे, जो काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे, सावेला इथं खासदार काँग्रेस झाला आहे, तो त्यांनी जाहीर केल्यानंतर कोकणामध्ये सर्व जे काँग्रेसचे कार्यकर्ते ते चिडलेले आहेत का अशा प्रकारे आपली शिटी कशी घेऊ शकतात, जिथं त्यांचा काय नाही। जो उमेदवार 10 ठिकाणी जाऊन आलेला आहे, अनेक पक्ष बदललेला आहे, जो व्यावसायिक आहे, फक्त निवडणूक लागल्यापुरता ॲक्टिव्ह होऊन तिकीट मागतो, तर त्याच्याविरुद्ध प्रचंड तीव्र संताप असा लोकांमध्ये आला। आणि कोकणमध्ये 6च्या 6 सीटमध्ये हा जो जी भिवंडी सीटचं आश्वासन आम्हाला रमेश चन्नत्रा साहेबांनी दिलं होतं, नानाभाऊ पटोलेंनी दिलं होतं, बाळासाहेब थोरातांनी दिलं होतं, कुठल्याही परिस्थितीमध्ये भिवंडी सोडणार नाही। आणि त्याच्यामुळे लोक आता संतप्त झालेले आहेत का जर भिवंडी दिली नाही तर मग लोक याच्या पवित्र्यात का भिवंडी दिली पाहिजे, भिवंडी आम्ही लढणार नाही, तर याचा परिणाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर होणार। त्यांनी सांगितलं का आम्ही सगळे राजीनामे देऊन टाकू। आता या परिस्थितीमध्ये आता तुमचा जो निर्णय झाला आहे, उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबतीत काय निर्णय झाला आहे? उमेदवारी दयानंद चोरगेंचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा असा प्रभारींच्या मार्गदर्शनाखाली तर चर्चा झाली। जे भिवंडीचे प्रभारी साहेब आहेत, कानडे साहेब, जे सुभाष कानडे साहेब, आणि त्यांनी सांगितलं की आपण फॉर्म भरायचा आणि एक मतानं हे तुम्ही ठरवूया का ठाण्यापासून ते सिंधुदुर्गपर्यंत सगळे आमचे कार्यकर्ते एकत्र झालेत। माझे आमदार खलीफे मॅडम सुद्धा आहेत। पण तुमच्या या सर्व ज्या प्रयत्नांना तुमच्या राज्यातील प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी असतील किंवा राष्ट्रीय पातळीवरचे काँग्रेसचे पदाधिकारी, हे कुठेतरी तुम्हाला त्या बाबतीत न्याय अजून का देत नाहीत, का उशीर लावत आहेत? नाही, त्यांना सर्वांना न्याय द्यायचा आहे। सर्व याच्यामध्ये आहेत, बाळासाहेबांपासून नानाभाऊंपर्यंत अतिशय भूमिका त्यांची आक्रमक आहे। ते मीटिंग सोडून भिवंडीचा विषय निघाल्यानंतर मीटिंगमधून त्यांनी वॉकआउट केलं, माझ्या अति फार रागारागाने निघून गेलं। ही भूमिका होती, हे दिल्लीमध्ये पण मान्य आहे, पण हा वेगळ्या विशिष्ट पद्धतीनं हा मुद्दाम दिल्लीत प्रश्न नेला जातो आणि दिल्लीत वरिष्ठ नेत्यांना त्याच्यामध्ये दाबण्याचा किंवा चला आज काँग्रेसच्या बरोबर इतर लोक नाही आहेत, मग आता काँग्रेसने यांना बरोबर घेतलं पाहिजे, इंडिया आघाडीतून बाहेर जाऊन, ही थोडीशी राजनीती जी आहे जी तुम्हाला राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून झालेली आपल्याला माहीत आहे ना। म्हणून आमचे अनेक मतदारसंघ गेलं। रायगड ज्या जिल्ह्याचा मी अध्यक्ष आहे ते रायगड मतदारसंघ गेला बॅरिस्टर अंतुले साहेब असताना, श्रीवर्धन मतदारसंघ ज्याच्यामधून बॅरिस्टर मुख्यमंत्री झाले होते अंतुले साहेब तो गेला। अशा अनेक मतदारसंघ सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेपासून विधान परिषदात सुद्धा राष्ट्रवादी त्यावेळेला आमच्याकडून घेऊन राष्ट्रवादीने कुठेतरी कोकणातल्या काँग्रेसचा पानिपात केलेला आहे असं म्हणूया। आज जे सुनील तटकरे अजितदादांच्या बरोबर गेले आहेत, आता अजितदादां ते सुनील तटकरे जेव्हा पालकमंत्री होताना कधी काँग्रेसला निधीसुद्धा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, देऊन दिला। त्यांच्या कोट्यात काँग्रेसचा निधी घेतात। मी अध्यक्ष आहे, माझ्या अनेक तक्रारी केल्या, पण त्यावेळेला महाराष्ट्र प्रदेशच्या नेत्यांनी सुद्धा, माझा तो सुद्धा आरोप आहे का जोपर्यंत आम्ही सरकारमध्ये होतो तरीसुद्धा आमच्यावर अन्याय झाला, एसी होत असताना, या सर्व सीट देताना असेल। आणि म्हणून कार्यकर्ता ही भूमिका मी 2 महिन्यापूर्वी चेन्नीथलांच्या समोर मांडली का कोकण का बेचिराग झाला याला सर्व जबाबदार ते आहेत। आणि आता तीच भूमिका ही भिवंडीमध्ये केली आहे, त्याच्यामुळे लोक आम्ही सगळे नाराज आहोत, याच्या विरोधात आहोत, आणि म्हणून सर्व कोकणातली काँग्रेस आता एकजूट झालेली आहे। एकूणच या संपूर्ण बाबींवरती चर्चा करत असताना ज्यांचं नाव काँग्रेस पक्षाकडून सुरुवातीपासून आघाडीवरती होतं, दयानंद चोरगे, ते सुद्धा आपल्यासोबत आहेत। दयानंद चोरगे यांची भूमिका होती की हा भिवंडी लोकसभा काँग्रेसनीच लढवला पाहिजे। आता सुद्धा ज्या काय बैठक होतात, दररोज वेगवेगळे पदाधिकारी एकत्र येतात, नक्की आता तुमची जर पक्षाने तुम्हाला उमेदवारी नाही दिली तर तुमचा स्टँड काय असणार आहे? तुम्ही नक्की कशा पद्धतीची उमेदवारी असेल? पक्षाने उमेदवारी जर दिली नाही तर काय स्टँड बोलण्यापेक्षा पक्ष 100% आम्हाला उमेदवारी देईल। आणि अजून काही निर्णय या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा झालेला नाही, कारण सातत्याने आमचे नेते सांगली आणि भिवंडीच्या या दोन्ही आणि मुंबईच्या या तिन्ही सीटवर अजून ठाम आहेत। आणि आम्हाला विश्वास आहे की भिवंडी लोकसभा ही पारंपरिक लोकसभा आहे। या जागेवर
1-2 दिवसामध्ये तिढा सुटेल आणि तिढा सुटत असताना आम्हाला विश्वास आहे की आमचे नेते 100% कारण या तुम्ही आशावादी आहात तेवढे? 100% आशावादी, कारण या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा मागच्या 15 दिवसापूर्वी आदरणीय आमचे नेते राहुलजी गांधी यांची रॅली आली होती आणि जवळपास लाखोच्या संख्येने आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले होते आणि हा जो काही 2 दिवसापूर्वी जो राष्ट्रवादीने या जागेवर उमेदवारी जाहीर केली, ही जाहीर करत असताना मी नेहमी प्रसारमाध्यमांशी बोलत असतो की आमच्या नेत्यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता ती जाहीर केलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की ही पारंपरिक जागा या जागेवर 100% काँग्रेस पक्ष निवडणूक लढवेल. भिवंडी लोकसभा आहे ही काँग्रेस नाही तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस गटच जिंकू शकतो असं संजय राऊत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांनी असं सांगितलेलं आहे की भिवंडी जिंकायची असेल तर ती राष्ट्रवादी शरद पवार गटच जिंकू शकतो असं वक्तव्य केलं. बघा, आमचे मित्र पक्षाचे नेते संजय राऊत यांचा जरा थोडासा अभ्यास कमी आहे. त्याचं कारण मी सांगतो की ज्या वेळेला इथे राष्ट्रवादी या जिल्ह्यामध्ये होती ज्या वेळेला आदरणीय कपिल पाटील साहेब यांनी जेव्हा 2014मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी जेव्हा ते सामील झाले त्यावेळेला जवळजवळ 70 ते 80% राष्ट्रवादी कपिल पाटीलसोबत ते राष्ट्रवादीत गेले आणि BJPत गेले आणि उर्वरित जे काही 20 ते 25% जी राष्ट्रवादी त्याच्यापेक्षा 7 ते 70% हे कार्यकर्ते अजित पवारांच्या सोबत राहिले आणि उर्वरित जी काही राष्ट्रवादी आहे ते मला वाटते 20 ते 22 हजार मतदान हे संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. फक्त एवढाच आहे की संजय राऊत साहेबांना जर कोणी माहिती देत असेल ती चुकीची माहिती देत असते. एकूणच जर आपण पाहिलं तर भिवंडी लोकसभेचा महाविकास आघाडीमधील जो तिढा आहे तो फार गंभीर होत चाललेला आहे. काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक व्हायला लागलेले आणि अशा परिस्थितीत हा तिढा नक्की सुटणार कसा या बाबतीतला प्रश्नचिन्ह आहे आणि काँग्रेस पक्ष अजूनही त्या बाबतीत भिवंडी लोकसभेच्या बाबतीत आशावादी असल्याचं बोललं जात आहे. भिवंडीहून कॅमेरा पर्सन राहुलसह संजय भोईर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.